मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांची मोठी बातमी। 8वा हप्ता आता शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा झालेला आहे। आता नंबर लागलेले 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। ही माहिती सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी बघा एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे बातमी म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8वा हप्ता वितरण झाल्यानंतर आता बघा 9व्या हप्त्याचे पैसे आजच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। म्हणजेच की बघा, पहिल्या टप्प्यात शेतकरी मित्रांनो 18 जिल्ह्यामध्ये हा निधी सोडण्यात येणार आहे। आणि बघा आता आजपासून पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की आज डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात बघा 9वा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्र बघा, 8व्या हप्त्यासाठी बराच उशीर झाल्यामुळे आता 9वा हप्ता सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता त्याच पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। बघा, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की बघा, केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे त्यांच्या खात्यात नमोचा 9वा हप्ता आजच जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचा वाटप केले जाणार आहे। बघा, सकाळी 10 ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हा वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने बघा 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश येतीलच। आता बघा, ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता किंवा जमा झालेला नाही बघा शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता बघा काय करावे लागेल, आणि ज्या शेतकऱ्याला आता बघा 8वा हप्ता जमा झालेला आहे आणि कोणत्या बँकेत झालेला आहे, कोणत्या खात्यात पैसे जमा झालेले आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे। कारण की बघा, पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की बघा डीबीडीच्या माध्यमातून हे पैसे वाटप होणार आहे। राज्य सरकारने बघा नमो शेतकरी योजनांचे नियम हे केंद्र सरकारचे नियोजनापेक्षा थोडे वेगळे आहे आणि कडक आहेत। त्यामुळे बघा, ज्यांचे कागदपत्र आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांना आता नमोचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच यामध्ये बघा जाहीर केलेली आहे। आता नुकसान वितरण सुरू झालेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आज शेतकऱ्याची बघा लॉटरी लागलेली आहे। म्हणजेच की पात्र शेतकऱ्याला नमोचा 9वा हप्ता सुद्धा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयाची निधी बँकांना अदा केलेली आहे आणि ज्या बँकेत तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला होता त्याच खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचे वितरण केले जात आहे। बघा, राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी 18 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यासाठी बघा दुसऱ्या टप्प्यात पुढील काळात वाटप केले जाणार असल्याची तरी पहिल्या 18 जिल्ह्यात बघा आधीच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा, पैशाचं वितरणासाठी 6-7 जिल्ह्याचे 3 गट तयार करण्यात आलेले आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गट तयार करण्यात आलेला आहे आणि पहिल्या गटात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल, तर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि तिसरा गटातील 6 जिल्ह्यामधील संध्याकाळी 7 ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नमोचा 9व्या हप्त्याचे पैसे जमा होतीलच। यामुळे शेतकऱ्यांना आपल्या टप्प्यानुसार बँक खात्यातील व्यवहाराकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे, कारण की सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्र बघा, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीचे पालन करणे आवश्यक आहे। अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यात दिसायला उशीर झाला होता। त्यांचे मुख्य कारण म्हणजेच की बँकेची ई-केवायसी पूर्ण नसणे हे होतं। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने सूचना दिल्या आहे की ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांना ते तीव्रता दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून नमोचा 9वा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। महत्त्वाचं म्हणजेच की सर्वात महत्त्वाचं ही माहिती बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली। आता शेतकरी मित्र बघा, तुम्ही जर अजून सुद्धा तुमचं आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर तुमचे 9वा हप्ता मिळणार नाही। आता बघा, ज्या शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे
त्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. आता तुम्हाला जिल्हा बघा, तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्याच्या यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असेल, तांत्रिक प्रक्रियेला थोडासा वेळ लागू शकतो, परंतु नमोचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 9व्या हप्त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता ते शेतकरी कोणते आहे त्यांची यादी सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही यादी जाहीर केलेली आहे. आता महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो बघा, उत्पन्नाची मर्यादा ही देखील या योजनेसाठी एक महत्त्वाचं निकष ठरलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. जर तुम्हाला उत्पन्नाच्या या मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा घरात कोणीही सरकारी नोकरी असेल तर अशा लाभार्थ्यांना या हप्त्यापासून वंचित राहू लागू शकते. आता नमोचा 8वा हप्ता ज्यांना मिळाला आहे त्यांना या अटीची पूर्तता आधीच करावी लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यासाठी HDFC, त्याचप्रमाणे कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, येस बँक यासारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात आलेली आहे. या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खातं नमो शेतकरी योजनेच्या लिंक आहे त्यांनाच आजच आनंदाची बातमी मिळणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक ग्राहकांनाही या हप्त्याचं वितरण तातडीने केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजेच की बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे लाखो खातेदारांना नमोचा 9वा हप्ता आजच मिळण्याची शक्यता आहे. या बँकेचे जाळे ग्रामीण भागात मोठं असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकेला प्राधान्य दिलेलं आहे. आता DBD प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी बँक स्तरावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याच महत्त्वाचं म्हणजेच पहिल्या टप्प्यात ज्या 18 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये प्रमुखाने बघा शेतकरी मित्रांनो यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, त्याचप्रमाणे परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे. या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा आपल्या बँकेशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी लॉटरी लागलेली आहे. जर तुम्हाला जिल्हा या पहिल्या टप्प्यात नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की तुम्हाला पुढील टप्प्यात निश्चितपणे लाभ मिळणार. आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेल्या एकही शेतकऱ्यांना 9व्या हप्त्यापासून वंचित ठेवला जाणार नाही. फक्त आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकला लिंक ठेवा. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही महत्त्वाची माहिती दिली, जेणेकरून पैसे जमा झाल्या SMS तुम्हाला तीव्रता मोबाईलवर मिळेल आणि तुमच्या शेती पिकाला वेळेत पूर्ण होऊन जाईल. महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी नमोच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते, पण 8व्या हप्त्याचे बघा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात बघा पैसे जमा झालेले आहे. आणि 9व्या हप्त्याला सुद्धा उशीर झाल्यामुळे त्यांचे पैसे सुद्धा डायरेक्ट आज 18 जिल्ह्यात म्हणजे की 18 जिल्ह्यात समावेश म्हणजे की जमा करण्यात येणार आहे. 18 जिल्ह्याची यादी सुद्धा सांगितली. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला आज पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.